हनुमंतराज या ठिकाणी आले आणि सांगितलं तुम्ही कशासाठी आलात. तर ते म्हटल्या असं असं आमची सीता जी आहे ही सीता रावणाने नेलेली आहे आणि म्हणून आम्ही तिचा शोध घ्यायसाठी या मार्गाने करत आहोत. मग त्या ठिकाणी हनुमंतराय म्हटले की आमचे सुग्रीव राजे जे आहेत ते फार शूर आहेत आणि त्यांची पण तुम्हाला मदत होईल. मग हे सगळेजण तिथे गेले. सुग्रीवला भीती वाटत होती की आपल्याला मारतात का आपला हल्ला करतात का काय म्हणून सुग्रीव त्या ठिकाणी सुग्रीवासमोर गेल्यानंतर हनुमंतराया राम लक्ष्मण त्यांची सेना गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी विश्रांती करण्यास सांगितलं आणि विचारलं काय तुमचं दुःख आहे. ते रामाने दुःख सांगितलं त्या सीता आमची रावणाने नेलेली आहे. मग वाली म्हटला सुग्रीव म्हटला की मला सुद्धा तुमची गरज आहे. मला वालीचा पराभव करायचा आहे. मला तुमची गरज आहे. मग या बदल्यामध्ये मी तुम्हाला मदत करतो आणि तुम्ही मला मदत करा. वालीपासून माझ्या बायकोही सुटका करा. माझं राज्य मला परत मिळवून द्या. मग राम म्हणले ठीक आहे. मग त्या दोघांचं पुन्हा युद्ध लागल्यानंतर त्या ठिकाणी सुग्रीवाला प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं की मी काय करीन तुझा जो भाऊज आहे वाली त्याला बाण मारेल. पण पहिल्या सुरुवातीला काही त्यांना लक्षात आलं नाही कारण दोघं भाऊ सारखे होते. वाली आणि सुग्रीव दोघं पण दिसायला सारखे होते. त्याच्यात त्यांचा फरक लक्षात आला नाही आणि म्हणून दुसऱ्या दिवशी मला सांगितलं की तो हार घाल. सुग्रीव तो हार घाल. तो बिगर हाराचा जो असेल तुम्ही वालू समजून त्याला त्या ठिकाणी बाण मारेल. मग त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं युद्ध लावलं आणि युद्ध लागल्यानंतर त्या रामाने बरोबर त्या ठिकाणी त्या वालीला बाण मारला आणि वाली त्या ठिकाणी बेशुद्ध पडला. वाली बेशुद्ध पडल्यानंतर राम त्याच्या जवळ गेल्यानंतर वालीने विचारलं रामाला की तुम्ही असा माझा घात का केला. तुम्ही मला चुरून असा बाण का मारला. परंतु प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं त्याला की तू त्याची बायको उनीच ठेवलेली आहे. तू हा अधर्म केलेला आहे आणि जो अधर्म करतो त्याला मारण्यामध्ये काही पाप नाही म्हणून मी तुला मारलेलं आहे. आणि मग वालीने ते स्वीकारलं आणि सांगितलं की मला मोक्ष मिळाला तुमच्या हाताने. आणि तो त्या ठिकाणी वाली हा मेला. वाली मेला परंतु वालीचं सैन्य आपल्याला कसं काम येईल हा रामाने विचार केला. हे राजकारण पहिल्यापासून चालू आहे की वालीला जर आपण मारलं तर वालीचं सैन्य आपल्याला काम येईल. सुग्रीवाचं सैन्य काम येईल. सुग्रीवाचं सैन्य वालीचं सैन्य घेऊन रामाने त्या ठिकाणी श्रीलंकेवर चाल केली. चित्तपूल बांधून वगैरे आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या ठिकाणी रावणाचा पराभव केला. आणि म्हणून अशा या ठिकाणी आपल्याला संत कोणतं महत्वाचं काम करू शकतात. हनुमंतरायाने या प्रभू रामचंद्राची सीता परत मिळवून दिली असं हे महत्वाचं काम केलेलं आहे. म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये नंतर काय फायदा होतो हे तिसऱ्या चरणामध्ये संत समागमे धरावी आवारे. 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 संत समागमे धरावी संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपला निश्चितपणे हा फायदा होतो. आणि जर आपण आता आजकाल पाहतो आपण की कोणी कोणाला सांगायला तयार नाही. आणि हा आपला जो
उपक्रम जो आहे हा दत्त जयंती निमित्त आपण उत्सव जो ठेवलेला आहे यामध्ये आपलं जे कार्य जे आहे हे कार्य खूप मोलाचं आहे. लोक थांबायला वेळ नाही हो. सकाळ सकाळी आपण जर गेलो एखाद्या नमस्ते केला त्याला म्हणलं अरे थांब 2 मिनिटं नाही ते म्हणलं आलो. एखाद्याला म्हणलं काय अरे तुझे काम आहे नाही आलो. एखाद्याला म्हणलं की तू संध्याकाळी मरशील तू का धावपळ करतो. ही सगळी भौतिक सुखाची धावपळ चालू आहे. त्याला जर म्हणलं एखाद्या शेतकऱ्याला जर म्हणलं की तू संध्याकाळी मारणार आहे आणि तू धावपळ करू नको तेव्हा नाही ते तेवढे दारे द्यायचे तेवढे दारे देऊन येतो मी. आपली एखाद्याला म्हणलं का तू थांब जरा माझ्या बोल थोडंसं प्रेमाने तर बोल. तो का नाही ते मला नगरपालिकेत काम आहे हे आमचा रस्ता झाला नाही गणेश चौकातला थोडी तक्रार देऊन येतो जरा मी. तर हा जो खूप गावला बा बऱ्याच वर्षापासून गावतोय याचं काही काम होत नाही. आणि मग ते आपले असतात काय की समाजसेवक असतात नगरसेवक असतात ते म्हणतात की नाही आम्हाला वेळ नाही आम्हाला. आणि म्हणून आपला जो वेळ जो आहे हा वेळ आपण सत्कारणे हा लावला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आपण आहारी नाही गेलं पाहिजे. आता ठीक आहे सांगायचं काम आहे त्याच्यातून काय ऐकलं तर त्यांचं कल्याण होणार आहे. त्या आता जे झालं ते झालं समजा. असं आपण एक हे लक्षात घ्यायचंय की आतापर्यंत आपण जे काही व्यसन केलं असेल ते केलं असेल पण निदान आता इथून पुढे तरी आपण हे व्यसन आता तरी पुढे हाची नका खूप छान प्रमाण दिलं महाराजांनी. तर आपण हे भगवंताचं नाम आपण घेतो. आता एकादशीचा आपण पाहिलं आज एकादश आहे भागवत एकादशी. आपल्या खेड्यामध्ये म्हणतात दिवसभर सर उपवास धर समजा किती बी खाय अर्धा किलो खाय 1 किलो खाय दिवसभरचा पण उपवास धर त्याला उपवास धरणं म्हणत नाही. तर उपवास म्हणजे काय. उप म्हणजे जवळ. आपण उपमुख्याध्यापक म्हणतो उपनिरीक्षक म्हणतो. निरीक्षकाच्या जवळ असला उपवास त्या सानिध्यामध्ये राहणे भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणे म्हणजे उपवास. भगवंताच्या मंदिरामध्ये राहणे. आपल्या घरी देवारा असेल तर आपण त्या भगवंताजवळ बसणे. आता काही गीता पारायण आज काही ठिकाणी गीता पारायण केलं पारायण गीता पण झालं गीता पारायण. आपण गीता पारायण करणं एखादा ग्रंथ वाचणं आणि थोडा आहार घेणं फलाहार थोडा आहार घेणं याला खऱ्या अर्थाने उपवास म्हणायचं. आता आत्रे आणि अग्निहोत्री यांचा जो मुलगा आहे तो दत्तात्रेय आहे. हे ऋषी होते पहिले योगी होते. दत्तात्रेय हे योगी पुरुष होते आणि म्हणून
आपल्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर देवाकडं आपण काही मागायचं नाही. देवाकडं आपण काही मागायचं नाही. देवाकडं आपण काय मागायचं की देवाकडे आपण फक्त एवढंच मागायचं की तुम्ही आदर्श आहात, तुमच्यातले काही गुण मला द्या. तुमचे काही 100 गुण असतील तर त्या 100 गुणातले कमीत कमी एखादा गुण तरी मी घेऊ शकतो, एखादा गुण मी घेऊ शकतो आणि त्या गुणासाठी मला सहकार्य करा. आणि म्हणून आपण देवाला आदर्श मानलो. देवाकडे काही मागायचं नाही. 900-600 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. 9 करून जर मुलं होत असतील तर लग्न करायची काय गरज आहे. 9ने मुलं होणार नाहीत. ज्यांना होत नाहीत त्यांनी आयुर्वेदिक औषधं घ्यावीत, दवाखान्यात जावं. इकडं त्या बंधुभावाकडं दोरीगांडा करून द्यायचं नाही. त्या गुजरातची एक बाई असं हात फिरवायची आणि हात फिरवला का ती माझी तो असं सांग की मला गुण आला म्हणून. मग ते बाकी बाया सांगायचे आम्हाला गुण आला. गुण आला का मग चालले तिथे कोण जिपा भरून तिकडं झाला प्रकार पाठीमागं. कधी कधी बँड जर वाजला तर आम्हाला नाचावं वाटतं. लग्नात जर बँड वाजला तर आम्हाला नाचावं वाटतं. पण आम्हाला नाचता येत नाही ना. तिथं नाचलं तर पंचायत होती. एकदा बायको नावी गेलं त्या लग्नाला मी म्हणलं मी नाचू करे. बायको म्हणजे आता इथं चव घालायची का आपली. आता मी होतं चव नाही पण वाटतं ते म्हणजे मग असं करा तुम्हाला नाद येईल भजनाचा तर तुम्ही भजनात नाचा, कीर्तनात नाचा. आणि म्हणून नाचो कीर्तनाचे रंग. नाच कीर्तनाचे रंग आता आपल्याला नाचायला संधी आहे पण पुढं नाचा, इथे नाचा. तुम्ही बाहेर जर नाचले तर तुम्हाला लोक नाव देतील पण इथे जर नाचलं तर कोणीच नाव ठेवणार नाही. यारे नाचू प्रेमानंदे, 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 यारे
कारण फक्त मनुष्य प्राणी हा विचार करू शकतो. माणसाने पक्षी हवेत उडताना पाहिला, पतंग हवेत उडताना पाहिला आणि राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. पक्षी जर हवेत उडत असतील तर आपल्याला का हवेमध्ये उडता येणार नाही, आणि म्हणून विमानाचा शोध लावला मानवाने. मासाच पाण्यामध्ये का पोहू शकतो, आपल्याला सुद्धा त्या पाण्यामध्ये प्रवास करता आला पाहिजे, आणि म्हणून त्या ठिकाणी मानवाने बोटीचा शोध लावला. बोट पाण्यातून जाऊ शकते, त्या पाण्यातून आपण प्रवास करू शकतो, आपण सुद्धा पोहू शकतो माशासारखं. बोटीचा शोध लावला, विमानाचा शोध लावला, कारण माणसाकडे बुद्धिमत्ता आहे, मानवाचा मेंदू विकसित आहे. हत्ती जरी मोठा दिसत असला तरी हत्तीचा मेंदू हा विकसित नाही, त्याचा लहान मेंदू आहे आपल्यापेक्षाही. आणि म्हणून आपण इतकं मोठं कार्य हा मानव या पृथ्वीतलावर करू शकतो, तर दुसरं कोणी करू शकत नाही. भगवंताचं काम करण्यासाठी आपल्याला हा जो देह दिलेला आहे, तो देह आपल्याला भगवंताच्या कामासाठी दिला आहे, हे दुसऱ्या कोणाचं काम नाही. याच देवी गाणे देवाचे भजन, याच देवी गाणे देवाचे भजन, याच देवी गाणे देवाचे भजन, याच देवी आपणच हे भगवंताचं काम करू शकतो. मानव प्राणीच हा भगवंताचं काम करू शकतो. आता आपण पाहतो की काही लोक पाऊस येण्यासाठी प्रार्थना करतात देवाला, किंवा खेड्यामध्ये आपण म्हणतो आता पीक सुकून चाललं आपलं, का होते का देवाला काळजी निघता, देव पाऊस वाढणारच आहे, देवाला आपण विनंती करू, देवाला प्रार्थना करू आपण. परंतु आपण जर झाडं जर लावली, ती झाडं जर आपण त्याची जोपासली, त्याचं संवर्धन जर आपण जर केलं, तर पाऊस पाडण्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची गरज पडणार नाही. प्रार्थना करण्याच्या ऐवजी आपण जर आपल्या गावाच्या भोवताली झाडं जर लावले आणि त्यांना जर आपण पाणी जर घातलं, तर आपला भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ती आपल्याला झाडं लावण्याची गरज आहे. आता प्रदूषण एवढं वाढलंय बा, प्रदूषण इतकं वाढलंय सध्या. आपण पेपरला बातम्या वाचतो, टी व्हीला बातम्या वाचतो. दिल्लीला प्रदूषणामुळे शाळेला सुट्टी द्यावी लागली आहे. प्रदूषण वाढलंय, वातावरणामध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून पुढच्या पिढीसाठी आपलं झालं, परंतु पुढच्या भविष्यासाठी आपण जगाने त्यांना जगू द्या, यासाठी वृक्ष संवर्धन करणं गरजेचं आहे. आपण देवाला मानायचं, देवाला जाणून घ्यायचं, आपण जाणून घ्यायचं. देवाकडे काही मागे लोक आता देवाला सुद्धा का त्याचे चोर तर देवाला सुद्धा भेटणार पोहतात.
आता लोकांचे पैसे सगळे ATM मध्ये आहेत, बँकेत आहेत. घरी 1000-2000 रुपये असतात आणि दागिने खोटे असतात. ज्वेलरीचे दागिने असतात. आला का चोर तर जाय घेऊन, मग त्याला ते खोटे ते भरपूर मार देतात आपल्याला, गेल्यावर रट्टे सुरू करतात ते. आणि म्हणून महिलांना सुद्धा त्याची भीती वाटत नाही, चोरीची भीती वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी आता असा दौरा सुरू केला आहे की मंदिरावरचे कळस कापायचं काम सुरू केलं गेलं. मंदिरावरचे कळस, आमच्या हनुमान टाकीचं मंदिर फार सुंदर आहे. पहा तुम्ही येऊन पहा, आमचे महाराज आनंद महाराज आहेत, आमचे दाजी आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही एक दिवस या. हनुमान टाकीचं हनुमानाचं मंदिर हे अयोध्येमध्ये राम मंदिर जे सध्या उभारलं जातं आहे त्याचं काम पूर्ण होत चाललं आहे. मग 22 तारखेला काहीतरी त्याचं उद्घाटन आहे. तर या राम मंदिराची प्रतिकृती त्या आमच्या हनुमानाच्या मंदिराच्या समर्थ रामदास स्वामींनी ते हनुमानाचं मंदिर स्वतःच्या हाताने जे गाईचं शेण जे असतं तर त्या गाईच्या शेणाचा चोथरा दाबून व्यवस्थित करून ती मूर्ती त्यांनी त्या ठिकाणी उभारलेली आहे समर्थ रामदास स्वामींनी. तर असं हे श्रेष्ठ. तर त्याच्यात ते कळस कापून दिले बा चोरायला. इकडं आंबेजोगाला तिथं ते दागिने करून दिले, देवीच्या अंगावरचे दागिने काढून दिले. मिरीला सुद्धा तिथलं पण सोनं काढून दिले. म्हणजे चोर आता इकडे सुटले दादा. ATM फोडायचा आणि देवाच्या त्या ठिकाणी सोन्याच्या दागिन्याची चोरी करायची. म्हणून या ठिकाणी आता हे सावध राहणं गरजेचं आहे. आपण सावध राहणं गरजेचं आहे की या अपप्रवृत्ती ज्या आहेत या अपप्रवृत्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपला संतान सांगितलं की आपण सावध रीतीने जर आपण राहिलो तर आपलं त्याच्यामध्ये कल्याण आहे. दुसरी गोष्ट अशी की आता आपण पाहतो की काही लोकांना आपल्या ज्ञानाचा गर्व आहे, काही लोकांना आपल्या संपत्तीचा गर्व आहे. तर हा गर्व असता कामा नये. अहंकाराचा वारा न लागू राहायचा माझ्या विष्णूदासा भाव. आमच्याकडं एक माणूस आहे बा, आमच्या परिसरात, आता तुम्ही इकडं नाही सांगत मी, आमच्या परिसरात एक माणूस आहे. तर तो काय करतो, सकाळी उठला का ब्रशवर कोलगेट घेतो आणि दात घासतो. पुढून घर पाहिन, बाजूला गेला का तिकडं घर पाहिन. ते मनालाच हसवतो म्हणतो छान एवढं घरावर. मग त्याला एक दिवस आम्ही आमच्या स्वाध्यायाच्या कार्यक्रमाला गेलो. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचा हा स्वाध्याय हा एक परिवार आहे. जसा आपला परिवार आहे तसा एक स्वाध्याय परिवार आहे. आम्ही मुंबईला गेल्यानंतर तिथं बरेचसे बंगले पाहिले, मोठे 3 मजली. तिथं आता नट लोक वगैरे बाकीचे श्रीमंत लोक तिथे राहतात. तर त्यांचे जे बंगले पाहिले त्या बंगल्याच्या खाली गाडी लावली होती, मोठ्या गाडी लावल्या होत्या. मग मी त्यांना म्हणा, अण्णा ते पहा आपले जे बंगले त्यांची गाड्या लावायसाठी बंगले आहेत आणि आपल्याला आपल्याच बंगल्याचा असा हे होतो, अहंकार निर्माण होतो. तर ते म्हणले हा बरोबर आहे, ही चुकच आहे म्हणले माझी. तर त्यांनी ती चूक मान्य केली. जर समजा आपल्याला जर अहंकार निर्माण जर झाला, आपल्याला जर गर्व निर्माण जर झाला, आपल्या श्रीमंतीबद्दल आपल्याला जर गर्व निर्माण झाला तर आपण लहान लोकांकडे पाहिलं पाहिजे, लहान लोकांकडे पाहिलं पाहिजे. आपल्यापेक्षा जे गरीब आहे त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि आपल्याला जर आपलं मोठेपणा वाढत असेल, आणखी मोठेपणा वाढत असेल तर आपल्यापेक्षा श्रीमंत भरपूर आहे. आपण वाटून नाही घ्यायचं की माझाच बांगला फार सुंदर आहे, माझ्याच बांगल्यासमोर सूर्यप्रकाश आहे, मलाच ऑक्सिजन मिळतो, आणि सगळ्याला मिळतो ना, सगळ्याला मिळतो. म्हणून आपला तो अहंपणा होऊन काही कामाचं नाही. भीमाला गर्व झाला, महाभारतामध्ये पाहतो की भीमाला स्वतःच्या शक्तीचा गर्व झाला. आणि शक्तीचा गर्व झाल्यानंतर त्या हनुमंतराला वाटलं की याचं आपण गर्वहरण केलं पाहिजे, कुठंतरी तर गर्वहरण आपण केलं पाहिजे. मग हनुमंतरायाने काय केलं की आपली शेपटी जी आहे ती शेपटी अशी रस्त्यावर लांब पसरून ठेवली. पसरून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी भीम आले आणि भीमाला सांगितलं की माझी शेपटी तो नाही, रस्त्यात काय बसला रे माकडा, रस्त्यात का बसलास तू, रस्त्यात ती शेपटी बंद कर. ती म्हणे अरे
हनुमंतराय म्हटले की मी वयोवृद्ध झालेलो आहे आणि वयोवृद्ध झाल्यामुळं माझी शेपटी उचलत नाही, तू उचलून ठेव. भीमाला सांगितल्यानंतर त्या भीमाने उचलण्याचा प्रयत्न केला, पण परंतु त्याला ती शेपटी ही उचललीच नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो घामाघूम झाला भीम. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाने सांगितलं की तू धुंदीमध्ये राहू नको, धुंदीमध्ये राहू नको. म्हणून संतांनी हे शेवटचे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे
आपल्याला या ठिकाणी या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती की आपले आईवडील जे आहेत हे आईवडीलच खरे देव आहेत. देवापुढं आता डोकं जरी फोडून घेतलं तर काही मिळवण्याची शाश्वती नाही. परंतु आईवडिलांच्या पुढं मुलांनी जर हातपाय जरी आपडले, डोळ्यात पाणी जरी आणलं तरी त्याला आईवडील मदत करतात. माणसात खरा देव आहे, माणसात खरा देव आहे, आईवडिलात देव आहे. आईवडील केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आणि म्हणून आपल्या दररोज आपल्या आईवडिलांची सेवा, त्यांना नमस्कार करणे, देवाला आदर्श मानणे. देवाला आदर्श मानणे, त्यांच्याकडून काही गुण घेणे, व्यसनापासून दूर राहणे, प्रदूषण जे आहे ते प्रदूषण कमी करण्याचा आपण प्रयत्न करणे, पाण्याचा बचाव करणे. पाण्याचा नळ चालला चलू द्या, आपलं भरलंय ना मग चलू द्या असं नाही करायचं. पाण्याचा नळ चालता आपण तो बंद करणे. आणि विशेष म्हणजे या पुढच्या काळामध्ये आपल्याला धोके आहेत काही, प्रदूषण वाढणार आहे, रोगराई पुन्हा येऊ शकते आपल्याकडं. म्हणून आपलं शरीर जे आहे ते शरीर आपण सुदृढ ठेवणं गरजेचं आहे. आपण क्षणाक्षणाला हा विचार केला पाहिजे की आपण कोणती कृती करतो, ही कृती आपली चांगली आहे किंवा वाईट आहे, की आपण आपल्या मनाला आपण ठरवलं पाहिजे. आपलं शरीर जागेवर ठेवून आपलं मन आपण बाजूला न्यायचं, पुढचं डोंगरावर न्यायचं. आणि मी कशासाठी जन्माला आलो, मी नेमकं काय केलं पाहिजे, हा विचार आपणच आपला केला पाहिजे. आणि म्हणून काही